प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे बेंगलोर महामार्गावरील खबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र पोलीस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. दिनेश ठोंबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. जयश्री मोरे असं हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव होते. हत्येनंतर दिनेशने 3 वर्षीय बाळाला आळंदीत सोडून दिले आणि स्वतः पसार झाला होता. दिनेश याचे आधी एक लग्न झालेले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आहे. जयश्रीचा सुद्धा विवाह झाला होता. पण दिनेशचा त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्रीचा तिच्या पतीसोबतचा संसार टिकला नाही. जयश्री आणि दिनेश एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. 3 वर्षांपूर्वी दोघांना एक मुलगा झाला. पण पुढे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. जयश्री नेहमी दिनेशकडे पैशाची मागणी करायची. पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन असा तगदा लावत होती. 24 नोव्हेंबर रोजी भूमकर चौकाजवळ गाडीत दोघांमध्ये वाद झाले. तेव्हा गाडीतील हातोडा घेऊन दिनेशने जयश्रीच्या डोक्यात घाव घातला. मोठा रक्तस्राव झाल्यामुळे जयश्रीचा मृत्यू झाला. दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट पुणे बेंगलोर महामार्गावरील खबाटकी घाट गाठला आणि त्या घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला. दिनेश पुन्हा पिंपरी चिंचवडला परतला आणि दुसऱ्या दिवशी प्रेयसी जयश्री बेपत्ता असल्याची वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तितक्यात जयश्री हिचे वर्ण नसलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचे निष्पन्न झाले. पुढच्या तपासात दिनेशने 3 वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे समोर आले. या प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली असून दिनेशचे बिंग फुटले.